लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. देवळाली प्रवरा शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून वातावरण तापलं असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. अतिक्रमण हटवताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत मोठ्या व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तींच्या अतिक्रमणांवरही समान कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. देवळाली नगर परिषदेमध्ये या परिसरामधील अतिक्रमणित जे चर्च आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे याच्या मालकांना एक नोटीस दिली आणि त्या नोटिशी अंतर्गत आज देवळाली नगर परिषदेने व येथील सत्ताधाऱ्यांनी जो या गावातील लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा प्रथमतः मी निषेध करतो. कारण की आज देशामध्ये ही परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की हा देश आणीबाणीची घटका मोजत असताना यांना या गावातील मंदिर, मस्जिद आणि चर्च या गोष्टीमध्ये या गावामध्ये दंगल घडवायची. तर आणीबाणीची परिस्थिती असताना ह्या प्रशासन एवढी यंत्रणा कुठून लावते? पोलीस, अग्निशामक, 4 ते 5 पोलीस गाड्या. तर ह्या लोकांनी असं काय केलं या चर्चवाल्यांनी? हे चर्च हे 20 वर्षापासून इथं प्रार्थना करत आहेत. या जागे मालकाकडून त्यांनी अधिकृत जागा घेतलेली आहे आणि इथं कुठल्याही पालिकेचं कंस्ट्रक्शन नसतानाही मुख्य अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते चर्च काढा. पण इथं बांधकाम नाही, काही नाही, फक्त पत्रे. ते पत्रे काढण्याकरता CM ऑफिसवरून फोन येऊ राहिलेत आणि कलेक्टर नंतर SP आणि SP नंतर DYSP आणि सगळी यंत्रणा लागलेली. तर ही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तर हे का होतं आहे? हे मनुवादी विचारधारेचे गिधाडं सत्तेमध्ये बसल्यामुळं ह्या गोष्टी घडत आहेत. आम्ही यांना विरोध केलेला नाही. त्यांनी आम्हाला 4चा टायमिंग दिला. 4 वाजता आमचे हे स्वयंसेवक, हे चर्चचे पास्टर वगैरे यांनी स्वतः काम चालू केलेलं आहे. चर्च त्यांनी पत्रे वगैरे खोलण्याचं काम चालू केलं. पण हे का? तुम्ही मूलभूत प्रश्न बाजूला राहिलेत. आज देशामध्ये पेट्रोल नाही. आज देशामध्ये मुख्य गोष्टी म्हणजे ज्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी नसतानाही तुम्ही फक्त लोकांना ह्या मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू महार किंवा हिंदू मातंग याच्यामध्येच तुम्ही गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करताय. परंतु एक दिवस तुम्हाला ही जनता मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आणि मी ह्या सर्व घटनेचा नगरपालिकेचा नगरसेवक या नात्यानं, जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं ह्या एकतर्फी कारवाईचा निषेध करतो. आणि आम्ही सर्वजण संविधानाला मानणारे आहोत. तर आम्ही हे स्वतः आमच्या पद्धतीनं हे चर्च किंवा गावातील काही गोरगरिबावर जे अन्याय करतायत ते अतिक्रमण काढून घेत आहे. आणि या गावामध्ये खूप मोठ्या धनदांडग्यांचं अतिक्रमण आहे. ते प्रथमतः नगरपालिकेनं व जिल्हा प्रशासनाने काढलं पाहिजे. रोडवर लोकांचे पत्रे आहेत, रोडवर लोकांच्या बिल्डिंग आलेल्या आहेत, तर त्या काढा ना. गावाचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊ द्या. परंतु कुठं जाऊन जिथं जातीय दंगली होतील अशा ठिकाणी तुम्ही बोट घालता. परंतु जनता याची निश्चितच तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्ही सर्वांवर कारवाई करताल, या सर्व धनदांडग्यांवर कारवाई करताल अशी अपेक्षा व्यक्त करता. शहरामध्ये सुरू असलेल्या मोहिमेत धार्मिक स्थळं, सामान्य नागरिक
आणि लहान व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मोठे व्यावसायिक आणि धनदांडग्यांच्या अतिक्रमणांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय, असा आरोपही चोळके यांनी केलाय. अतिक्रमणं हटवायची असतील तर सर्वांवर समान कारवाई झाली पाहिजे. गरिबांवरच बुलडोझर चालवून धनदांडग्यांना मोकळं सोडलं जाणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा चोळके यांनी दिलाय. अतिक्रमणं हटवताना समान न्याय मिळावा अशी मागणी शहरातील नागरिकही करू लागलेत. त्यामुळं प्रशासन पुढे कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यावेळी बाळासाहेब जाधव, पिंटू नाना तसेच पास्टर शामवेल साळवे यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.